आता आपण पाहणार आहोत काच. काच म्हणजेच काय आहे? ग्लास आहे. ग्लास सर्वांना माहिती आहे की काच काय आहे, की जे वाळू आणि चुनखडी यापासून बनवलेल्या मिश्रणाला आपण काय म्हणत आहोत? काच म्हणतो. मग काच ही कोणकोणत्या प्रकारची काच कुठे आढळते? काच ही आपल्याला ग्लासच्या माध्यमातून, प्लेटच्या माध्यमातून, डिशच्या माध्यमातून, बाउलच्या माध्यमातून आपल्याला हे काच आढळते. तर आता आपण पाहणार आहोत काच म्हणजे काय, काचेचे गुणधर्म म्हणजे काय, काचेचा उपयोग काय, ती काच कशा प्रकारे बनते, काचेचे प्रकार काय आहेत, या संबंध सर्व घटकांची आपण माहिती या पाठामध्ये, या घटकामध्ये आपण घेणार आहोत. बघा, आता त्यांनी प्रथम सांगितलंय की काही फेनिशियन व्यापारी वाळवंटात रेतीवर स्वयंपाक करताना स्वयंपाकाच्या भांड्याला त्यांनी चुन्याच्या दगडाचा आधार दिला होता. आता बघा, इथे त्यांनी सांगितलं की काही फेनिशियन व्यापारी, म्हणजे फेनिशियन एक काय आहे, एक प्रकारची जी कास्ट आहे, त्याच्यात ते वाळवंटात रेतीवर स्वयंपाक करतात. जे वाळवंट आहे त्या वाळवंटावर काय करतात? रेतीवर स्वयंपाक करतात. ते स्वयंपाकाच्या भांड्याला त्यांनी काय लावले आहे? चुन्याच्या दगडाचा आधार दिला आहे. त्याने चुन्याच्या दगडाचा अशा प्रकारे इथे त्यांनी आधार दिलेला आहे. त्याच्यावर त्या काय करत आहेत? जेवण बनवण्याचं काम करतात. कशावर? स्वयंपाक करताना स्वयंपाकाच्या भांड्याला त्यांनी काय दिलं आहे? चुन्याच्या दगडाचा आधार दिलेला आहे. अशा प्रकारे चुन्याच्या दगडाचा आधार देऊन त्यांनी त्याच्यावर जेवण बनवायचं ते काम करत आहेत आणि पारदर्शक एक पदार्थ तयार करत आहे. बघा, स्वयंपाकाचे भांडे दगडावरून खाली उतरल्यानंतर ते स्वयंपाकाचं हे जे भांडं आहे ते उतरल्यावर नंतर त्यांना एक पारदर्शक पदार्थ तयार झालेला आढळतो. आणि त्या अशा प्रकारे एक पारदर्शक म्हणजेच काय, की जो आपण ट्रान्सफर आपण बोलू शकतो. पारदर्शकला आपण काय म्हणणार? पारदर्शक म्हणजे तर ट्रान्सफर आहे, असा पारदर्शक जो पदार्थ हा तयार झालेला असतो. बघा, अशा प्रकारे इथे चित्र दिसत आहे की जे चुनखडीचा त्यांनी वापर केलेला आहे. हा पदार्थ वाळू व चुनखडी एकत्र तापवल्यामुळे झाला असावा. आणि हा जो पदार्थ आहे, जो भांडं उतरवण्यासाठी जो पदार्थ वापरला, तो पदार्थ कशापासून बनवला आहे? बघा, वाळू व चुनखडी या एकत्र तापवल्यामुळे, वाळू आणि चुनखडी ही एकच घटकामध्ये त्यांनी ते तापवलं आहे, त्यांचं संमिश्रण केलं आहे आणि तो तापवल्यामुळे हा जो पदार्थ इथे तयार झालेला आहे. त्यातूनच पुढे काच तयार करण्याची ही कृती विकसित झाली आहे. आणि त्यातूनच कशा प्रकारे काच निर्मिती झाली, की वाळू आणि चुनखडी हे एकत्र मिक्स करून काच बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काचेमध्ये असणाऱ्या सिलिकॉनच्या व इतर घटकांच्या प्रमाणावरून काचेचे विविध प्रकार पडतात. बघा, मग काचेच्या असणाऱ्या सिलिकॉनचा, बघा, काचेमध्ये काय आहे? सिलिका आहे. काचेलाच काय म्हटलं गेलं आहे? काचेचं दुसरं नाव काय आहे? सिलिका आहे. सिलिका आणि सिलिकॉन ह्या दोन घटकांपासून काचेची निर्मिती झालेली आहे. आपण पुढे पाहणारच आहोत. काचेमध्ये असलेल्या सिलिकाच्या व इतर घटकाच्या प्रमाणावरून काचेचे हे विविध प्रकार पडतात. मग आता ते प्रकार कोणते आहेत? बघा, काच निर्मिती आपण पाहणार आहोत. म्हणजे कशा प्रकारे काचेची निर्मिती झाली आहे बघा, इथे पाहणार आहोत. इथे तुम्हाला चित्र दिसत आहे. कच्चा माल याच्यामध्ये टाकलेला आहे. ही भट्टी आहे, ते सगळं मिक्स होत आहे. त्याला उष्णता दिलेली आहे. वितळलेली जी काच आहे, म्हणजे जी मेल्ट काच आहे, ती इथे दिसत आहे. आणि अशा प्रकारे तिची रोल बनवून काय आहे? काचेचा पत्रा तयार झाला आहे आणि ते कटरद्वारे काय केले जात आहे? कट केले जात आहे. जो काच तयार झाली आहे, जितक्या आकाराची काच आहे तितकं ते माप घेऊन तिथे काय केलं गेलं आहे? त्याला कट करण्याचं देखील काम केलेलं आहे. काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड याचे मिश्रण भट्टीमध्ये तापवले जाते. आता इथे जी भट्टी आहे, या भट्टीमध्ये काय काय टाकलंय आपण बघा पाहणार आहोत. बघा, या भट्टीमध्ये काच बनवण्यासाठी वाळू केली आहे, सोडा आहे, चुनखडी आहे आणि अल्प प्रमाणात काय आहे? मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजे किती वस्तू झाल्या? 1, 2, 3 आणि 4 वस्तू. किती वस्तू टाकल्या आहेत? 4 वस्तू. काच बनवण्यासाठी काय काय टाकले? वाळू टाकले, सोडा टाकलाय, चुनखडी टाकली आणि मॅग्नेशियम ऑक्साईड टाकलेलं आहे. व याचे मिश्रण भट्टीमध्ये तापवतात. आणि याचे मिश्रण काय केलं आहे? भट्टीमध्ये तापवले गेले आहे. त्याला काय दिले आहे? उष्णता दिली आहे. कशासाठी? काच बनवण्यासाठी. आपण काचेची निर्मिती बघत आहोत की कशा प्रकारे ही काच तयार होते. आणि त्याच्यासाठी या 4 गोष्टीचं 4 मिश्रण टाकलं आहे. वाळू, सोडा, चुनखडी आणि मॅग्नेशियम ऑक्साईड टाकलेलं आहे. मायनस वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड वितळण्यास सुमारे 1700 डिग्री सेल्सिअस तापमानाची ही गरज असते. आता त्यांनी सांगितलं आहे की जे वाळू म्हणजेच काय आहे? सिलिकॉन आहे. वाळू म्हणजे काय आहे? की वाळूचं जे दुसरं नाव म्हणजेच काय आहे? सिलिकॉन आहे. सिलिकॉन डायऑक्साईड वितळण्यास सुमारे कितीच काळ लागतो आहे वाळूला वितळण्याला? 1700 डिग्री सेल्सिअस इथे दिले आहे. बघा, 1700 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती आहे? 1700 डिग्री सेल्सिअस तापमानाची ही गरज असते. जिथे तापवण्यासाठी किंवा वाळू वितळवण्यासाठी आपल्याला 1700 डिग्री सेल्सिअस लागत आहे. कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालावे लागतात. आता बघा, याच्यामध्ये कच्चा माल भरलाय, मग याच्यामध्ये अजून काय टाकलं आहे?
कमी तापमानावर मिश्रण, जे आपल्याला तापमान हे कमी करून त्या वितळण्यासाठी त्या मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे, टाकाऊ काचेचे तुकडे म्हणजे की जे ऑलरेडी जे तुकडे झालेले आहेत, की जे जुने काचेचे जे तुकडे आहेत ते तुकडे देखील आपल्याला त्याच्यामध्ये टाकावे लागत आहेत. कधी टाकत आहेत, त्या कमी तापमानावरती देखील हे काचेचे तुकडे त्या भट्टीमध्ये टाकत आहे. त्यामुळे सुमारे 850 डिग्री सेल्सिअस तापमानाला ते वितळते आणि त्यामुळे ते किती डिग्री सेल्सिअसला वितळते? 850 डिग्री सेल्सिअस या तापमानाला ते वितळण्याचं काम करत आहे. बघा अशा प्रकारे त्यामुळे सुमारे 850 डिग्री सेल्सिअस हे काय करत आहे? तापमानाला सहजपणे वितळत आहे. मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूपात केल्यानंतर ते 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवून एकदम थंड केले जाते. आता अशा प्रकारे त्याला उष्णता दिली गेली, ते सर्व भट्टीमध्ये मिश्रण टाकलं गेलं आणि ते जे काचेचे तुकडे आहेत ते देखील टाकले गेले. मग त्या मिश्रणाला तापवले गेलं व मिश्रणातील सर्व पदार्थ हे द्रवरूपात गेल्यानंतर मग साहजिकच ते तापवल्यानंतर काय होणार आहे? द्रवरूप पदार्थ. द्रवरूप म्हणजेच काय होणार आहे? ते लिक्विड फॉर्ममध्ये होणार आहे, म्हणजेच ते काय होणार आहे? मेल्ट होणार आहे. आणि द्रवरूपात केल्यानंतर ते किती? 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवून ते एकदम काय केले जाते? थंड केले जाते. की त्याला गरम नाही, गरम झाल्यानंतर 1500 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया केली जात नाही, पुन्हा त्याला ते थंड करावं लागतं, म्हणजेच ते एकदम तापवून एकदम थंड देखील केले जाते. आणि त्याच्यानंतरची जी प्रोसिजर आहे आपण आता ती बघणार आहोत की त्या मिश्रणाला सर्व पदार्थ द्रवरूपामध्ये एकवट करून ते 1500 डिग्री तापवून त्याला ते थंड केले जाते. अशा प्रकारे ही जी प्रोसिजर ही पुढे पुढे जाते. एकदम थंड केल्याने मिश्रण स्फटिक रूप घेत नाही, तर एक अस्फटिक पारदर्शक रूप हे प्राप्त होते. जे थंड केल्यामुळे त्याचं मिश्रण काय होत आहे? स्फटिक रूप घेत नाही, म्हणजे त्याचा स्फोट होत नाही किंवा ते बाहेर उकळत नाही, की त्याप्रमाणे ते काय होत आहे? तर एकजिन्सी अस्फटिक पारदर्शक रूप प्राप्त होते. मग त्या प्रकारे त्याला अशा प्रकारे एक पारदर्शक पदार्थ तो रूप प्राप्त होत आहे, म्हणजेच ट्रान्सफर रूप असं प्राप्त होत आहे. जसे काच कशी आहे? ट्रान्सफर आहे, ती पारदर्शक आहे आणि त्यामुळे पारदर्शकचाच गुणधर्म तो घेत आहे. याला सोडा लाईम काच असे म्हटले जाते. त्याला काय म्हणणं आहे? सोडा लाईम काच. कोणती काच आहे? सोडा लाईम काच असे त्याला म्हणत आहे. त्याच्या प्रकारे सोडा लाईम काच कशा प्रकारे बनते तर आपण त्याची पूर्ण प्रोसेस पाहिली आहे. त्याचे काचेचे गुणधर्म. आता काचेचे गुणधर्म हे कोणकोणते आहेत हे आपण आता पाहणार. त्याचे कोणकोणते गुणधर्म आहेत? परीक्षेला प्रश्न विचारू शकतात की काचेचे गुणधर्म हे कोणते आहेत. जो पहिला प्रश्न बघा आपण पाहणार, जो गुणधर्म आहे, काच तापवल्यानंतर मऊ होते व तिला हवा तो आकार देता येतो. जर काच उष्णता दिली, काच थंड होऊ दिली, तर साहजिकच जे काचेचं द्रावण आहे ते कसं होत आहे? मऊ होत आहे आणि मऊ झाल्यानंतर त्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. मग आपल्याला वाटलं आपण ग्लास बनवावी, आपण प्लेट बनवू शकतो, आपण बाउल बनवू शकतो, आपण पेला बनवू शकतो, आपण कप बनवू शकतो. मग आपण पाहिजे तसा त्या आकारामध्ये आपण त्याला मोल्ड करू शकतो, हवा तसा त्याला आकार देऊ शकतो, कारण ते तापवल्यावर ती कशी होते? ती मऊ होते आणि हवा तसा आपण त्याला शेप देऊ शकतो. हा आपला पहिला गुणधर्म आहे. दुसरा आहे काचेची घनता तिच्यामधील घटक तत्वावर अवलंबून असते, की त्या काचेमध्ये असणारे जे घटक तत्व किती आहेत त्याच्यावर काचेची जी घनता आहे, म्हणजे जो कठीणपणा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हा महत्त्वाचा एक गुणधर्म याच्यामध्ये काचेमध्ये आपल्याला आढळत आहे. जो तिसरा आहे बघा, हे पाहत आहोत, काच उष्णतेचे हे मंदवाहक आहे. काच काय आहे? उष्णतेचे मंदवाहक आहे. म्हणजे ती काच जसं आपण ॲल्युमिनियम आहे, स्टील आहे, तांबं आहे, पितळ आहे, हे उष्णतेचे सुवाहक आहे. त्यांनी सांगितलं की ते काय केले जाते? पटकन ते तापले जाते. त्याचप्रमाणे ते काच आहे, ते काच उष्णतेचे मंदवाहक आहे, की जर काचेला जर तुम्ही उष्णता दिली तिथे काच काय करते? ती मंद प्रमाणामध्ये ती प्रवाहिता होत जाते. तिला जलद उष्णता दिल्यास किंवा उष्ण काच जलद थंड केल्याने ती तडकते किंवा ती फुटते. जर एखादी काच आहे तुम्ही तिला गरम केलं तर ती गरम करण्याची जी प्रोसिजर आहे, उष्णतेची प्रोसिजर आहे, ती कशी आहे? मंद प्रोसिजर आहे. पण एखाद्या काचेला तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जर तिला उष्णता दिली किंवा तुम्ही तिला उष्णता करून पुन्हा ती पटकन जर थंड करायचं असेल तर त्याच्यावर ती थंड केली तर ती काय होऊ शकते? काच फुटू शकते किंवा ती तडकू शकते. हे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये होऊ शकतात. हा देखील गुणधर्म. म्हणजे बघा इथे काच आपल्याला तडकताना इथे दिसत आहे. ही काय आहे? काच आहे. काच काय आहे? तडकून जाते. म्हणून जी उष्ण केलेली काच आहे तिला तिच्या पद्धतीने किंवा आपण म्हणू शकतो की जर तिला लवकर थंड केलं, लवकर थंड करण्यासाठी समजा आपण तिच्यावर पाणी टाकलं तर काय होणार आहे? ती पटकन फुटून जाणार आहे किंवा तिला तडा जाणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की जी काच आहे ती जलद थंड केल्यास किंवा ती तडकते किंवा ती फुटून देखील जाऊ शकते. हा देखील त्याचा तिसरा गुणधर्म आपण इथे पाहत आहोत. अशा प्रकारे आपण 3 गुणधर्म आपण इथे पाहिलेले आहेत. बघा आता आपण पाहणार आहोत जो चौथा गुणधर्म, काच हा विजेचा दुर्वाहक आहे. जसं मी सांगितलं काच काय आहे? विजेचा दुर्वाहक आहे. जसं जे भांडी आहे, जे धातू आहे,
धातू काय आहे, उष्णतेचे सुवाहक आहे, परंतु काच काय आहे, उष्णतेचा दुर्वाहक आहे. म्हणजे त्याच्यात उष्णता ही पार केली जात नाही आहे. म्हणून विद्युत उपकरणात विद्युत विसाहक म्हणून काचेचा उपयोग होतो. आणि म्हणून अशा प्रकारचे जे लाईट्स आहे, जे ट्यूबलाईट्स आहे किंवा जे बल्ब आहेत, या बल्बमध्ये काय केलं जातो, या काचेचा वापर केला जात आहे. म्हणजे आपण याला हात लावल्यावर आपल्याला शॉक बसू शकतो का? पण तेच जर आपण हे काचेच्या ऐवजी जर आपण एखादं तांब्याचं किंवा अल्युमिनियमचं किंवा आपण पितळाचं समजा आपण ग्लास आपलं लावलं असतं, आवरण लावलं असतं आणि मग आपण ते वायरच्या माध्यमातून जोडलं असतं, मग आपण त्याला हात लावला असतं तर काय झालं असतं, आपल्याला शॉक बसलं असता. म्हणजेच काय आहे, काच हे काय आहे, विजेचं दुर्वाहक आहे. बघा आपण हा देखील घटक शिकलेलो आहोत. सुवाहक म्हणजे काय आणि दुर्वाहक म्हणजे काय, हे दोन्ही घटक आपले झालेले आहेत. मी देखील तुम्हाला सांगितलेलं की दुर्वाहक म्हणजे काय. म्हणून विद्युत उपकरणामध्ये म्हणजे हर प्रकारचे जे लाईट्स आहेत, त्या लाईटमध्ये देखील विद्युतमध्ये देखील त्याचा विसाहक म्हणून काचेचा हा वापर केला जात आहे. आपला जो पुढचा प्रश्न पॉईंट आहे जो 5वा, काच पारदर्शक असल्याने प्रकाशाचा बराचसा भाग काचेतून पारदर्शित होतो. आता बघा हा जो 5वा जो घटक आहे की काच कसे आहे, पारदर्शक आहे. पारदर्शक म्हणजेच काय, ती ट्रान्सपरंट आहे. म्हणजे आपल्याला आपण या काचेतून जरी पाहिलं तर आपल्या समोरची हर एक वस्तू ही सहजपणे दिसू शकते. म्हणजे ती कशी आहे, पारदर्शक आहे, ट्रान्सपरंट आहे. म्हणजेच असल्याने प्रकाशाचा बराचसा भाग, मग आपल्याला त्या समोरचा बराचसा भाग हा आपल्याला कशामुळे दिसतो, त्याच्यात पारदर्शकता हा गुण असल्यामुळे तो भाग आपल्याला काचेतून पारदर्शित अशा प्रकारे दिसू शकतो. हा देखील आपल्याला जो 5वा हा घटक आहे. बघा अशा प्रकारे सिलिकॉनचा वापर करून तयार केलेली काच म्हणजे त्याला काय म्हटले जात आहे. तर अशा प्रकारे आपण काचेचे गुणधर्म पाहिले आहेत. आता आपण पाहणार आहोत काचेचे प्रकार व उपयोग, की काचेचे किती प्रकार आहेत आणि त्याचे उपयोग काय काय आहेत याच्या संदर्भात देखील आता आपण माहिती घेणार आहोत. बघा आता काचेचे प्रकार कोणकोणते आहेत बघा पाहणार आहोत. जो पहिला आहे सिलिका काच. बघा काचेचं नाव काय आहे, सिलिका काच. आपण काय विचार पाहत आहोत, काचेचे प्रकार. मग सिलिकाचा वापर करून तयार केलेली काच म्हणजे सिलिका काच आहे. की सिलिका नावाचा जो घटक आहे त्याच्यापासून तयार केलेली जी काच आहे त्या काचेला काय म्हटलं आहे, सिलिका काच. मग अशा प्रकारचे जे उपकरणं आहे, जे प्रयोगशाळेत ठेवले जे उपकरण आहे त्या उपकरणासाठी देखील याचा वापर केला जाते. जसे हे जे उपकरण तुम्हाला दिसत आहे ती कशी आहे, प्रयोगशाळेसाठी केलेली आहे. बघा आम्लारीचा त्यावर काही परिणाम होत नाही, म्हणून प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी या सिलिका काचेचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला केलेला दिसत आहे. आम्लारी व त्यावर काही म्हणजे जे आम्ल आणि आम्लारी हा पदार्थ देखील घटक आपण शिकलेला आहोत इयत्ता 8वीच्याच विषय. म्हणजे आम्ल व आम्लझारी पदार्थ कोणकोणते आहेत हे देखील आपण पाहिले. मग त्यावर काही परिणाम होत नाही या काचेचा, सिलिकाचा, आणि म्हणून प्रयोगशाळेतील काचेच्या ज्या वस्तू आहेत तयार करण्यासाठी सिलिका काचेचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे केला जात आहे. अशा प्रकारे सिलिका म्हणजेच काय, सिलिका काच वापरली जाते. दुसरं आहे बोरोसिलिकेट काच. आता बोरोसिलिकेट काच म्हणजे काय बघा इथे दिलेलं आहे. वाळू, सोडा, बारीक ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड यांचे जे मिश्रण आहे वितळून बोरोसिलिकेट काच ही तयार केली जाते. तर बोरोसिलिकेट काच बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागत आहेत बघा आपण इथे पाहणार आहोत. वाळू आहे, सोडा आहे, बोरिक ऑक्साईड आहे आणि अल्युमिनियम ऑक्साईड आहे. असे 4 प्रकार तिथे मिळून काय त्याचे मिश्रण हे वितळून म्हणजे हे मेल्ट करून बोरोसिलिकेट ही काच तयार केली जात आहे. अशा प्रकारे बघा 4 मिश्रणातून वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड यांचे मिश्रण काय केले जात आहे, मेल्ट केले जात आहे आणि त्याच्यापासून बोरोसिलिकेट ही काच तयार केली जाते. म्हणजे बोरोसिलिकेट काच करण्याची जी प्रोसिजर आहे ती कशा प्रकारे होत आहे हे देखील तुम्हाला बघा इथे सांगितलं आहे. कोणकोणत्या मिश्रणापासून ती होत आहे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे बोरोसिलिकेट काच तयार केली जाते. मग त्याचा जो उपयोग आहे या कोणत्या गोष्टीमध्ये होतो बघा. औषधाचा या काचेवर परिणाम होत नाही, म्हणून औषध निर्मिती उद्योगात औषधे ठेवण्यासाठी होतं. की आपल्याकडे जी औषधे असतात की जे अशा प्रकारचे काचेच्या डब्यामध्ये जे दिसत की काचेचे जे छोटे छोटे डबे आहेत की जे अशा प्रकारे आहेत, जे हर एक प्रकारचे जे लहान मुलांचे जे काचेच्या बॉटल्स आहेत, जे कफ सिरप आहेत, म्हणजे औषधाच्या काचेवर परिणाम होत नाही. की तुम्ही याच्यामध्ये केमिकल, आता साहजिकच आहे औषध म्हणजेच काय आहे, पूर्णपणे केमिकल आहे. मग हे केमिकल जर तुम्ही अशा बाटल्यांमध्ये ठेवलं, या काचेमध्ये ठेवलं तरी त्याचा कोणत्याही गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत नाही आणि म्हणून औषधाचा या काचेवर परिणाम होत नाही. म्हणून औषध निर्मिती उद्योगामध्ये औषधे ठेवण्यासाठी त्याचा हा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तर अशा प्रकारे जे सगळ्या बाटल्या आहेत ते पाहू शकतात आणि या बाटल्या देखील आपल्याला आपल्या घरामध्ये आढळतात आणि याचा जो उपयोग आहे त्याच्या औषध निर्मितीसाठी होता. औषधाच्या बाटल्या, औषध ठेवण्यासाठी त्याचा वापर इथे मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे.
अशा प्रकारे बघा आपण पाहत आहोत की काच आहे ते कोणत्या जे काचेचे जे प्रकार आहेत त्याचा उपयोग कशासाठी होत आहे. बोरोसिलिकेट काचेपासून तयार केलेल्या ह्या बाटल्या वापरतात आणि म्हणूनच जे आपल्याला बाटल्या सगळ्या प्रकारच्या ज्या बाटल्या दिसत आहेत हे कशापासून बनलेल्या आहेत, बोरोसिलिकेट या काचेपासून तयार केलेल्या ह्या बाटल्या आहेत की जेणेकरून त्याचा औषधावर कोणत्याही प्रकारचा आपल्याला विपरीत परिणाम होत दिसत नाही. तिसरं आहे अल्कली सिलिकेट काच. आता अल्कली सिलिकेट काच ज्या कशापासून बनलेले आहे, वाळू आणि सोड्याचे मिश्रण तापवून अल्कली सिलिकेट काच तयार केली जाते. कोणत्या दोन घटकापासून, वाळू आणि सोड्याचे मिश्रण, जे वाळू आहे आणि सोडा आहे बघा अशा प्रकारे ही काच बनवण्याची निर्मिती होत आहे. वाळू आणि सोड्याचे मिश्रण तापवून म्हणजेच त्याला गरम करून किंवा उष्णता देऊन अल्कली सिलिकेट ही काच अशा प्रकारे इथे तयार केलेली आपल्याला इथे दिसत आहे. आणि याच्यापासून बघा अल्कली सिलिकेट काच पाण्यात विद्राव्य असल्याने त्याला जल काच किंवा वॉटर ग्लास असे देखील म्हणत आहे. तर बघा अशा प्रकारे आपण पाहतो अल्कली सिलिकेट काच ही पाण्यात विद्राव्य असते. विद्राव्य म्हणजे काय आणि अविद्राव्य म्हणजे काय हा पाठ आपण शिकलेला आहोत. म्हणून आता इयत्ता 5वीच्या आणि 6वीच्या दोन्हीही आपल्या इयत्तेमध्ये झालेला आहे. विद्राव्य पदार्थ काय, अविद्राव्य पदार्थ काय. म्हणजे जी अल्कली जी सिलिकेट जी काच आहे ही पाण्यामध्ये परिपूर्ण काय होत आहे, विद्राव्य होत आहे. आणि त्याचमुळे पाण्यामध्ये विद्राव्य असल्याने तिला जलकाच किंवा म्हणजेच काय बोलणार आहोत, वॉटर ग्लास असे म्हणणार आहोत. परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारू शकतो जलकाच कोणाला म्हणत आहे, कोणत्या काचेला म्हणत आहेत किंवा वॉटर ग्लास कोणाला म्हणत आहे. तर आपलं उत्तर असणार आहे अल्कली सिलिकेट काच याला काय म्हणत आहेत, जलकाच किंवा वॉटर ग्लास असे आपण त्याला म्हणत आहोत. तर अशा प्रकारे आपण जे अल्कली सिलिकेट आपण त्याचे जे गुण जे काच आहे त्या काचेच्या संदर्भात आपण इथे माहिती घेत आहोत. आता जो आपला पुढचा घटक आहे आपण पाहणार आहोत शिसेयुक्त काच. आता जो चौथा घटक आहे शिसेयुक्त काच कोणकोणते आहे आणि ती कशापासून बनत आहे, वाळू, सोडा, चुनखडी आणि लेड ऑक्साईडने मिश्रण वितळून शिसेयुक्त ही काच तयार केली जाते. कोणते घटक आहेत मुलांना इथे बघा आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. वाळू आहे, सोडा आहे, चुनखडी आहे आणि लेड ऑक्साईडचे मिश्रण आहे. त्याच्यापासून काय बनत आहे, शिसेयुक्त काच तयार केली जात आहे. बघा तसं तुम्ही जर बघितलं असेल तर काच बनवण्यासाठी जे वाळू आणि सोडा हे कॉमन आहे. मग त्याच्यानंतर वाळू किंवा चुनखडी हे काय आहे, कॉमन आहे. पण त्याच्यामध्ये मिक्स करणारे अजून जे पदार्थ आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. परंतु जो वाळू आणि चुनखडी हे कसे आहेत, कॉमन आहेत. मग आपल्याला जर काच बनवायची आहे तर त्यासाठी मुख्य घटक काय आहे, वाळू आणि चुनखडी आहे. मग जर कोणकोणत्या प्रकारची काच बनवायची तर त्याच्यामध्ये मग वेगवेगळे पदार्थ किंवा टाकले जातात. मग आता आपल्याला जर शिसेयुक्त जर काच तयार करायची आहे मग त्याच्यामध्ये काय केले जात आहे, वाळू, सोडा, चुनखडी आणि लेड ऑक्साईडचे मिश्रण वितळून शिसेयुक्त काच ही अशा प्रकारे तयार केली जाते. त्याला आपण काय म्हणणार आहोत, शिसेयुक्त काच अशा प्रकारे. मग या लाईटीचा वापर बघा इथे पाहतात की जो आपला ट्यूबलाईट आहे त्याच्यामध्ये देखील इथे त्याचा वापर केलेला आपल्याला दिसत आहे. जो फिलिप्सचा जो बल्ब आहे त्याच्यामध्ये वापर केला आहे. चकचकीत ती असल्यामुळे त्या काचेचा उपयोग विजेचे दिवे ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो. ती जी काच आहे ती कशी काच आहे, चकचकीत काच आहे. चकचकीत काच असल्यामुळे काचेचा उपयोग कशामध्ये केला जात आहे, हे विजेचे दिवे आहे. जे दिवे आपण रस्त्यावरती जे बघतो ते रस्त्यावरचे जे दिवे आहे, जे ट्यूबलाईट्स आहेत याच्यामध्ये सरसप्रमाणे त्याचा हा वापर करण्यात येत आहे. म्हणजे कोणते काच आहे, शिसेची जे काच आहे त्याच्यापासून. ते पाचवा आहे मुलांना प्रकाशीय काच. आता प्रकाशीय म्हणजेच काय आहे की जे लाईट देणार काय, प्रकाशीयचा अर्थ काय आहे, लाईट देणार आहे. प्रकाशीय जे काच आहे ते कोणत्या त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य बघा ते पुन्हा आलेलं आहे. वाळू, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून प्रकाशीय काच ही तयार केली जाते. आता ही जी काच आहे म्हणजेच काय आहे की मॅग्निफाय ग्लास आहे. हा काय आहे, मॅग्निफाय ग्लास आहे. आणि मॅग्निफाय ग्लास बनवण्यासाठी देखील काय बनवले जातात बघा ते काय दिले, वाळू, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड आणि बोरॉन या मिश्रणापासून ही प्रकाशीय काच तयार केली. म्हणजे प्रकाश की मोठी जी छोटी वस्तू ती मोठी दिसण्यासाठी या प्रकाशीय काचचा वापर केला जात आहे. की आपण एक प्रकार म्हणू शकतो की दुर्बिणीसाठी सारखा म्हणून देखील त्याचा वापर केला जात आहे. की एखादी लहान अक्षर आहे ती बघण्यासाठी वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे की जो चष्मे आहेत त्या चष्म्यातून एखादी जी दूरची गोष्ट आहे ती आपल्याला व्यवस्थित स्पष्टपणे दिसण्यासाठी देखील या ग्लासचा वापर केला जात आहे. तर अशा प्रकारे याचा उपयोग काय ते पाहणार आहोत. चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी याचे भिंगे बनवण्यासाठी शुद्ध काचेची गरज असते. कोणत्या काचेची गरज आहे, शुद्ध काचेची गरज आहे. मग चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी याची जे भिंगे बनवण्यासाठी आपल्याला शुद्ध काचेची देखील गरज असते. आणि त्यासाठी या चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शीचा आपण या काचेमध्ये त्याचा वापर करत आहोत. प्रकाशीय जी काच आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा वापर होत आहे. आता आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे जो त्याचा
जो काचेचा प्रकार आहे रंगीत काच आहे. रंगीत म्हणजे जे कलरफुल जे काच आहे तिचा वापर कशामध्ये होत आहे. आता रंगीत जी काच आहे ते रंगीत काचेमध्ये बघा इथे दिलं आहे सोडा लाईम काच रंगहीन असते. जी सोडा लाईम काच आहे ती कशी आहे, रंगहीन आहे, म्हणजे विदाऊट कलर आहे. रंगहीनचा अर्थच काय आहे, विदाऊट कलरिंग. बघा रंगहीन असते, तिला विशिष्ट रंग येण्यासाठी ही काच तयार करताना. आणि मग तिला विशिष्ट रंग येण्यासाठी म्हणजे इथे दिसत आहे लाल रंग, हिरवा रंग, हिरवा रंग, त्याचप्रमाणे इथे देखील दिसत आहे निळा रंग, जांभळा रंग, अशा वेगवेगळ्या प्रकारचे हा सफेद रंग. मग वेगवेगळा रंग देण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागत आहे, सोडा लाईम काच देखील बघा वापरायला. सोडा लाईम काच ही कशी आहे, ती रंगहीन आहे, जी ती विदाऊट आहे व तिला विशिष्ट रंग देण्यासाठी बघा काच तयार केली जाते विशिष्ट रंग येण्यासाठी. मिश्रणात विशिष्ट धातूचे ऑक्साईड मिसळले जाते आणि त्यासाठी मिश्रणामध्ये विशिष्ट प्रकारचे ऑक्साईड मिसळले जाते. उदाहरणार्थ जर निळसर हिरवी काच मिळवायची असेल, निळसर म्हणजे कोणती, तर अशा प्रकारची जी निळसर जी हिरवी काच तुम्हाला दिसत आहे, ही निळसर काच मिळवण्यासाठी फेरस ऑक्साईड वापरलं जातं. निळसर काच पाहिजे असेल तर फेरस ऑक्साईड वापरलं जातं रंगाची काच. आणि त्याचप्रमाणे लाल रंगाची काच मिळवायची असेल तर आपल्याला कॉपर ऑक्साईड, अशा प्रकारचे लाल आपल्याला जर काचेचे रंग पाहिजे असेल तर आपल्याला कॉपर रंगाचा म्हणजे त्याचप्रमाणे लाल रंगाची काच मिळण्यासाठी कॉपर ऑक्साईड याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये इथे केला जातो. अशा प्रकारे दोन प्रकारची आपल्याला जी हर एक प्रकारची जी काच आहे, म्हणजे निळी, हिरवी, पिवळी, लाल, सफेद, या हर एक प्रकारची जी काच आहे त्या काचेमध्ये एक प्रकारचं मिश्रण टाकलं जातं, धातूचं मिश्रण. आणि ते टाकल्यानंतर आपल्याला अशा विविध प्रकारचे जे काच आहेत ते आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे जर निळसर जर हिरव्या रंगाची काच पाहिजे असेल तर आपल्याला फेरस ऑक्साईड टाकलं जात आहे. आणि जर आपल्याला लाल रंग मिळायचा असेल तर आपल्याला कॉपर इथे टाकलं जातं. बघा लाल ऑक्साईड रंगाची काच मिळायची असेल तर कॉपर ऑक्साईड टाकलं जात आहे. अशा प्रकारे विविध जे आपले धातू आहेत मिश्रणापासून अशा प्रकारे विशिष्ट प्रकारचे धातूचे मिश्रण त्याच्यामध्ये टाकून इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाचा इथे रंग दिला जातो त्या विशिष्ट बाटल्यांना. आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या रंग असलेल्या ज्या बाटल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे मिळल्या जातात. आपलं नेक्स्ट आहे संस्करित काच. आता संस्करित काच म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. बघा इथे दिलं आहे संस्करित काच. त्याच्या संदर्भात माहिती करणार. काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याच्यावर काही विशिष्ट संस्कार केले जातात. आता कशासाठी संस्कार केले जातात बघा इथे दिले आहे. इथे काय दिले, काचेची उपयुक्तता म्हणजे काचेचा उपयुक्तता आणि त्याची गुणवत्ता म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे की त्याचा जो दर्जा आहे ते वाढवण्यासाठी तिच्यावर की जी काच आहे, जी आपण काच पाहतो त्या काचेचा जो उपयोग आहे म्हणजे ते यूज आणि त्याची गुणवत्ता म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे जर ती वाढवण्यासाठी तिच्यावर काही विशिष्ट संस्कार केले जातात. आता ते संस्कार कोणते केले जातात की ज्याच्यावर काही आपल्याला की त्याच्यावर प्रक्रिया केली जाते म्हणजे संस्कार केले जातात. त्यातूनच तरतरीत काच, प्रबलित काच म्हणजेच रेनफोर्स ग्लासेस आणि सपाट काच म्हणजे प्लेन ग्लासेस याची निर्मिती झालेली आहे. संस्करण करून त्यातून कोणती काच मिळवली जाते, तरतरीत काच किंवा प्रबलित काच. त्याचप्रमाणे रेनफोर्सेड ग्लास आणि सपाट काच म्हणजेच काय आहे ते प्लेन ग्लास आहे. आणि अशा प्रकारचे इथे म्हणजे तंतुरूप काच, फायबर ग्लास, फोन काच, अपारदर्शक काच तयार केली जातात. म्हणजे किती काचेचे प्रकार झाले, जे संस्करण करून जे काच तयार मिळते ते काच बघा इथे कोणकोणती झालेली आहेत, स्थलांतरित काच, प्रबलित काच, सपाट काच आणि त्याचप्रमाणे तंतुरूप काच, त्यालाच आपण म्हणतो फायबर ग्लास, फोन काच, अपारदर्शक काच. अशा प्रकारे त्या काचेचे आपण इथे प्रकार देखील पाहिलेले आहेत. मग काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम कोणता आहे. जर काच आहे जसं आपण पाहिलं प्लास्टिकचा होणारा परिणाम, प्लास्टिक म्हणजे काय, प्लास्टिकचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो आहे, मानवावर कसा प्रकारे परिणाम होतो आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं थर्मोकॉल म्हणजे काय की थर्मोकॉलचा कशा प्रकारे मानवावर परिणाम होत आहे, त्याचप्रमाणे निसर्गात कशा प्रकारे परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं काच म्हणजे काय व काचेचे प्रकार कोणते आहेत आणि काचेचा कशा प्रकारे पर्यावरणावर कसा परिणाम होत आहे ते देखील आता आपण इथे पाहणार आहोत. बघा आपण इथे पाहणार की जर पहिला परिणाम होतो काच तयार करताना मिश्रण 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे तापवावे लागतं. जर काच तयार करायची आहे तर साहजिक किती डिग्री सेल्सिअस, 1500 डिग्री सेल्सिअस, 1500 डिग्री सेल्सिअस तापावं लागते. यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईडची निर्मिती होत असते. बघा सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड असे हरितगृह वायू हे बाहेर टाकले जातात. मग अशा प्रकारे जे कार्बन डायऑक्साईड असे कोणते कार्बन डायऑक्साईड व असे हरितगृह वायू अशा प्रकारे हे बाहेर टाकले जातात. त्याच्या ज्वलनातून काच तयार करण्यासाठी ज्या अशा प्रकारचे जे सगळे अम्ल आहेत ते आपल्याला बाहेर टाकले जातात. कोणकोणते वायू बघा इथे दिलेले आहेत.
की यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून जे सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड आहे, असे हरितगृह हे वायू हे बाहेर टाकले जातात. त्यामुळे त्या वायूंचे काय होत आहे की हानी होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून पर्यावरणावर होत आहे आणि त्याचाच परिणाम कुठे होत आहे, पर्यावरणावर होत आहे. काचेचे पुनर्चक्रीकरण हे चांगल्या प्रकारे होऊ शकते. ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो. आणि काचेचे पुनर्चक्रीकरण म्हणजेच काय की काचेला काय आपण रिसायकलिंग करणे. पुनर्चक्रीचा अर्थ काय आहे, रिसायकलिंग. मग काचेला पुन्हा रिसायकलिंग करून चांगल्या प्रकारे ते होऊ शकते. ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो. आणि जर आपण त्याचं रिसायकलिंग केलं तर तो काय केला आहे, धोका होऊ शकतो. मग याचा परिणाम हा पर्यावरणातील हर एक लोकांना होत आहे. जर काच अशी तिथे टाकून दिली तर त्याचं काय होणार, पाण्यात जर टाकली तर जर तिथे कचऱ्यामध्ये टाकली तर साहजिकच आहे जनावरांना देखील हानी होणार आहे. पर्यावरणात पाण्यात टाकली तर पाण्यातले जे जीवजंतू आहेत त्यांना देखील हानी होणार आहे. मग त्याचप्रमाणे पर्यावरणात त्यांना होणार आहे. मग दुसरं आहे, काच अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाका वस्तूचे तुकडे हे पाण्याबरोबर जलाशयास वाहून नेले जातात. काच काय आहे, अविघटनशील पदार्थ आहे. आणि अविघटन म्हणजेच काय, ते पाण्यामध्ये विरघळत नाही. काच विरघळते का पाण्यात, नाही. प्लास्टिक विरघळते का, नाही. थर्माकोल विरघळते का, तर नाही. म्हणजे त्याचा अर्थ हे तिन्ही पदार्थ कसे आहेत, अविघटनशील पदार्थ असल्यामुळे ते काचेच्या टाकाऊ वस्तूचे तुकडे हे पाण्याबरोबर जलाशयात वाहून नेले जातात. मग हे जर तुकडे जर पाण्यामध्ये टाकले तर ते पाण्यामध्ये जलाशयाबरोबर वाहून जातात. मग अशा प्रकारे जे काच आहे ती काच पाण्यामध्ये खाली तरंगतं. जे प्लास्टिक आहे बघा अशा प्रकारे वरती जे तरंगताना दिसत आहे. मग अशा प्रकारे काच काय आहे, अविघटनशील पदार्थ असल्यामुळे तो काचेच्या टाकाऊ वस्तूचे तुकडे होतात. तेथील अधिवासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तेथील अधिवासावरती म्हणजे अधिवासावरती म्हणजेच काय की तिथे जे उपलब्ध जे प्राणी आहेत, तिथले जे जीवजंतू आहेत त्याच्यावर त्याचा हा परिणाम होणार आहे. तसेच या तुकड्यामुळे सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकते. आणि अशा प्रकारे या तुकड्यामुळे, कोणत्या तुकड्यामुळे, जे काच आहे त्या काचेच्या तुकड्यामुळे जे सांडपाणी आहे, जी गटार आहे ती तुंबणार आहे, की जी जागा पाणी जायला मोकळी होणार नाही. त्याच्यामुळे ते अडून राहणार आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा सगळं जे एक प्रकारे जो स्मेल आहे, जो अस्वच्छता आहे, जो घाण आहे, जो स्मेल तिथे सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे तिथे अस्वच्छता निर्माण होणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले तसंच या तुकड्यामुळे काय होणार आहे, सांडपाण्याची गटारे जी बनवणार, जिथून पाणी वाहून नेतं त्याला सांडपाणी बोलतात, ती गटारे तुंबून समस्या ही मोठ्या प्रमाणामधली एक समस्या निर्माण होऊ शकते. अशा प्रकारे ते पाण्यामध्ये देखील तुम्हाला दिसत आहे की अशा प्रकारे जे गटारे तुंबले तर हे पाणी हे कशा प्राण्याच्या वरती हे अशा प्रकारे जे प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिक तुंबलेलं आहे, वरती थांबलेलं आहे. अशा प्रकारचं घाण कचरा इथे एक एकंदरीत सगळा इथे साचलेला आपल्याला इथे पाहू शकतो आहे. अशा प्रकारे बघा आपण या पाठाच्या माध्यमातून आपण स्पष्टीकरण हे घेतलेलं आहे. आता आपण बघा पाहणार की आपण या सारांशामध्ये मी पाहणार की आपण कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला माहीतच आहे की हर एक प्रकारचे जे मानवनिर्मित जे पदार्थ आहेत मग ते पदार्थ कोणकोणते आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर पाहिलं आपण की जे पिशव्या आहे जे आपण पाहू शकतो की प्लास्टिक आहे. मग प्लास्टिक कोणकोणते आहे, मग प्लास्टिकपासून बनणारे जे उपयोग आहे ते पाहिले. प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे परिणाम कोणते आहेत ते पाहिले आहे. काच म्हणजे काय आहे, काचेचे जे प्रकार आहेत ते कोणते, काचेचे गुणधर्म कोणते आहेत, व काचेतून पर्यावरणाला होणारा धोका आहे तो कोणकोणता आहे, या सर्व समुदायाची आपण इथे माहिती घेतलेली आहे. बघितले की या पाठात आपण प्लास्टिक व काच व थर्मोकॉल यासारख्या मानवनिर्मित पदार्थांचा आपण काय केलेलं आहे, अभ्यास घेतलेला आहे. त्याची वैशिष्ट्य पाहिले आहेत, त्यांचे प्रकार व पर्यावरणावर होणारा त्याचा परिणाम याचा देखील आपण अभ्यास घेतलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपण या पाठाच्या माध्यमातून आलेले जे हर एक घटक आहेत, हर एक जो टॉपिक आहे तो आपण इथे कव्हर केलेला आहे. आता या पाठाच्या माध्यमातून येणारे जे सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तर हे कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आता आपण लगेच पाहणार आहोत.